जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे आणि या याचिकेवरती 13 नोव्हेंबरला सुनावणी सुद्धा होणार आहे। धर्मादाय आयुक्त, विश्वस्त मंडळ आणि सरकारच्या विरोधात ही याचिका करण्यात आलेली आहे। पुण्याच्या जैन बोर्डिंगचा वाद आता हायकोर्टात पोहोचला। जैन बोर्डिंग मधल्या विद्यार्थ्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली। विद्यार्थ्यांची ही याचिका सरकार, धर्मादाय आयुक्त आणि विश्वस्त मंडळाच्या विरोधात करण्यात आली आहे। येत्या 13 नोव्हेंबरला याचिकेवर सुनावणी होणार आहे। जैन बोर्डिंगची विक्री बेकायदेशीर केल्याचा जैन समाजाचा आरोप आहे। या विरोधात पुण्यात शुक्रवारी जैन समाजानं भव्य मोर्चा काढला होता। अंदाजे 3200 कोटींची ही जमीन अवघ्या 265 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप आहे। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ पार्टनर असलेल्या कंपनीनं जागा घेतल्याचा आरोप आहे। पुण्याचे खासदार आणि आता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे भागीदारी आहे हे त्यांनीच निवडणूक विवरणपत्रामध्ये दाखवलेलं आहे। 230 कोटी रुपयाला खरेदी करायचं आणि त्याच्यातून 3000 कोटी रुपये मिळवायचं असं हे आहे। याला राजकीय वरदहस्त असल्याशिवाय, प्रशासनावर अंकुश असल्याशिवाय या गोष्टी शक्य नाहीत। पुण्यातील शिवाजीनगरमध्ये जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा आहे। या जागेवर दिगंबर जैन आणि श्वेतांबर जैन बोर्डिंग आहे। 1958 साली हिराचंद दोशी यांनी या वसतिगृहाची उभारणा केली होती। विश्वस्त या जागेचा विकास करण्यास इच्छुकही होते, पण जैन समाजातील काही लोकांनी याला विरोध केला। काही दिवसांपूर्वी या जागेची परस्पर विक्री करण्यात आल्याचा आरोप जैन समाजानं केलाय। पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांनी या जागा विक्रीला मंजुरी देताना सर्व नियमांची पायमल्ली केल्याचाही आरोप करण्यात येतोय। दरम्यान मुरलीधर मोहोळांनी पुण्यात आल्यानंतर बोलणार असल्याचं स्पष्टीकरण दिलं, तर दुसरीकडे समाजाची जागा परत घेणारच असा इशारा आंदोलक जैन मुनींनी दिलाय। 15 दिन में और वेट करूंगा, समाज की भावना है इसलिए। और यदि इस पर एक्शन सरकार नहीं लेती है और समाज की संपदा समाज को नहीं सौंपती है तो उसके ऊपर आगे बहुत सारी कार्यवाही हम लोग करने वाले हैं और समाज पूरा इसको किसी भी कंडीशन में लेकर ही रहे।